माझे खूप जवळचे मित्र आहेत. या व्यवसायामध्ये अतिशय सक्सेसफुल आहेत आणि अशा व्यक्तीकडनं तुम्हाला ह्या बिझनेसचं प्रेझेंटेशन बघायला मिळणार आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, की प्रत्येक जण Zoomवरती तुम्ही जॉइन झालाय, तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा. येणाऱ्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही जे प्रेझेंटेशन ऐकणार आहात ते तुमच्या लाईफला पूर्णपणे कलाटणी देणारं ठरू शकतं. ओके. आणि ज्या व्यक्तीकडनं तुम्ही हे प्रेझेंटेशन ऐकणार आहात, ही इज व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ मी आणि त्यांना मी तुमच्या समोर आता प्रेझेंट करतोय. त्यांचं नाव आहे नितीन आणि नेहा जगताप आणि ते आता आपल्याला ह्या व्यवसायाबद्दल माहिती देत आहेत. सो नितीन आणि नेहा दीदी. थँक यू. Thank you, Sanjay. Thank you very much. Okay, good evening everybody. Always म्हणजे खूप छान वाटतं नेहमी ज्यावेळी संजय इंट्रोडक्शन करतो त्यावेळी. आणि सेम ओके जशी होस्ट निवड करतो वी आर नितीन आणि नेहा फ्रॉम कराड. वी आर सुपर डुपर एक्साइटेड. ओके आणि आम्ही नेहमीच हा व्यवसाय सांगण्यासाठी उत्सुक असतो आणि का नाही राहणार कारण का ज्या व्यवसायानं आमचं पूर्ण लाईफ चेंज केलंय. ओके मी स्वतः BSc ग्रॅज्युएशन केलंय आणि नेहा ओळख करून देईल आणि नंतर मी जस्ट इंट्रोडक्शन करीन ह्या व्यवसायाचं काय. येस नेहा. हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ नेहा जगताप, सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. गेले 17-18 वर्षापासून आम्ही हा बिझनेस करतोय. पार्ट टाइम मध्ये करतोय कारण आमचे ड्रीम्स खूप मोठे होते आणि आम्हाला माहिती आहे ह्या बिझनेस मधूनच पूर्ण होणार आहे. म्हणून आम्ही पॅशनेटली हा बिझनेस बिल्ड करतोय. आम्ही करतोय तर सगळी इथं बसलेली सगळी व्यक्ती करू शकते. Yes. Okay, I will start and then Neha will wrap up ला मी तिला बोलवेन. Okay. सो गुड इव्हनिंग वन्स अगेन आणि आय होप की जसं होस्टनी सांगितलं की हे इट्स अ बिझनेस इथिक्स और इट्स तुम्ही मोबाईल इथिक्स म्हणा किंवा तुम्ही झूम मीटिंगवर आहात. ओके तर ते ऍक्च्युली सांगायला नाही लागलं पाहिजे की तुमचे ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ. ओके इट शुड बी ऑफ. ओके आणि तुम्ही यू आर व्हेरी गुड ऑडियन्स आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळणार नो डाऊट. ओके म्हणून तर आज तुम्ही इथं आहे. तर चला आपण एक तुम्ही म्हणा की येस ओके तुम्ही आता टाय कोट घातलाय सगळं लॉकडाऊन आहे. ओके हे सगळं ते पेहनाव वगैरे केला हे सगळं तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ओके की लोकांना काय होतं की निर्णय घ्यायला येत नाही. ओके आणि लोकांना माहिती नसतं. ओके यू आर ऑलरेडी सेटल इन युअर जॉब युअर बिझनेस. ओके आता सेटल म्हणणं सुद्धा असे जीभ जड होते. ओके की सेटल कसं म्हणायचं पण असे आपण करूया की असं काही ना काही तुमचा एक इन्कम सोर्स आहे. ओके तुमची नोकरी असेल तुमचा व्यवसाय असेल ओके तुमचं घर असेल तुम्ही रेंटने एखादा इन्कम तुमचा चालू असेल. ओके दॅट इज वन इन्कम. ओके जसं की मी तुम्हाला सांगेन की एका पायावर खूप दूरवर तुम्हाला चालताना येणार. खूप दूरचा जर रस्ता खूप दूरचा जर पल्ला तुम्हाला गाठायचा असेल तर यू नीड ऍटलिस्ट एक ऍडिशनल तुम्हाला एक दुसरा पाय पाहिजे आहे तरच तुमचा तो बॅलन्स होईल. ओके तर लेट मी स्टार्ट क्योंकि आपल्याला कमी वेळामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत मला. आणि मी जसं आता सांगितलं की मी एकदम खूप हुशार आहे की खूप मोठा आहे मला जास्त कळतं म्हणून मी इथं आलेलो नाहीये. हा व्यवसाय मी एक 20 वर्ष झालं मी ह्या व्यवसायाला इंट्रोड्यूस झालोय. मला एका क्लास 1 ऑफिसरनं हा व्यवसाय दाखवला आणि मी फक्त मला बाकीचं जास्त काही कळालं नाही. मी प्लेन BSc करत होतो. माझे वडील इथं कृष्णा हॉस्पिटलला ट्रस्टी आहेत मेडिकल कॉलेजला. माझं ड्रीम होतं की डॉक्टर व्हायचं आहे पण काय कारणानं ते नाही झालं. ओके माझ्या त्याच्यासाठी सीडीज निघाल्या तुम्ही ऐका. तर मी प्लेन BSc केलं. नेहानं MSc केलं झुलॉजी मध्ये. ती भोपाळ युनिव्हर्सिटी मधनं तिनं BSc MSc केलं आणि दोघं मिळून हा पॅशनेटली बिझनेस बिल्ड करते की ज्यानं आमचं पूर्ण लाईफ चेंज केलं. ओके आणि खूप सारे ड्रीम्स आमची या व्यवसायातनं पूर्ण झाले. तुमची होऊ शकतील फक्त तुम्हाला जो पाथ आम्ही घेतलाय त्या पाथवर जायला लागेल आणि जे स्ट्रगल्स किंवा ज्या गोष्टी आम्ही केल्या ते तुम्हाला कराव्या लागतील. त्या ओके हे सगळं व्ह्यू जो आम्ही बघतोय तो व्ह्यू तुम्हालाही दिसेल फक्त तुम्हाला त्या पायऱ्या त्या स्टेज चढायच्या. ओके तर लेट स्टार्ट की आज थोडस ऑलरेडी घरात आहे तुम्ही रिलॅक्स आहे तरी पण स्टील तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे लिंकला फ्री जॉईन केलंय. तर फ्री हॅज नो व्हॅल्यू. ओके तर फ्री हॅज नो व्हॅल्यू तर तरी पण तुम्ही थोडस रिलॅक्स राहा ओपन माइंडेड राहा. निर्णय जरी काही घ्यायचा नसला तरी एक गोष्ट निश्चित आहे जर तुम्हाला हा व्यवसाय व्यवस्थित समजला आणि एखादा पॉइंट जर लक्षात आला आणि जर ते क्लिक झालं तुम्हाला. ओके क्लिक होणं एक वेगळी गोष्ट आहे. तर जसं आता संजयने तुम्हाला सांगितलं की युअर टोटल लाईफ विल बी चेंज. ओके तुमचं पूर्ण आयुष्यात कदाचित तुम्ही बदलू शकता. ओके फक्त तुम्हाला थोडस इथं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ओके ह्या जगामधला एक सुंदर एक शब्द आहे. ओके एकदम सुंदर शब्द आहे. ओके एकदम फेमस शब्द आहे. ओके दॅट इज कॉल्ड सक्सेस. ओके लाईफ मध्ये जे काही गोष्टी लोक करत असतात धावपळ करत असतात. ओके हे सगळ्या गोष्टी कशासाठी तर कोणाला सक्सेस व्हायचं आहे. ओके तुम्हाला सक्सेस अचीव्ह करायचं आहे पण खूप लोकांना त्याची डेफिनेशन वगैरे माहित नाहीये. ओके किंवा बाकीच्या गोष्टी माहित नाहीये. ओके तर जसं मी आता सांगितलं की तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे
पण तरी पण काही लोकांना असं वाटलं की टाय कोट आणि लिंक आल्या म्हणजे काहीतरी तुम्ही थोडंफार एक जजमेंट आलं असेल आणि त्याच्यावरनं काहीतरी निर्णय होईल किंवा काहीतरी थोडंफार ऐकलं असतं, ओके, कोणतरी काहीतरी बोललं असतं किंवा थोडीफार इन्फॉर्मेशन असतं. ओके, ह्या व्यवसायाच्या 2 गोष्टी आहेत. ओके, लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर एक आहेत फॅक्ट्स आणि एक आहेत ओपिनियन. फॅक्ट्स काय आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे 40 मिनिटांमध्ये. मी 20 वर्ष झालंय आणि माझे जे अप्लायन्स आहेत, ओके, की ह्या व्यवसायातले सक्सेसफुल लोक आहेत ते 30-40 वर्ष हा व्यवसाय सक्सेसफुली बिल्ड करतायत. ओके, आणि दे आर मल्टा मिलेनियर. ओके, आणि ओपिनियन काय आहे तर तुमचा शेजारी आहे, मामा आहे, काका आहे, तुमचा एखादा मित्र आहे की जो कदाचित फेल्युअर झालाय. ओके, किंवा ओके, जसं की एखादा फेल होतो व्यक्ती आणि तो ओपिनियन घेतो, तर यू डिसाइड की व्हॉट तुमची कुठली थिंकिंग लेवल आहे आणि तुम्ही कोणाचं ऐकायचं. ओके, तुम्ही फॅक्ट्स कडे जाल का ओपिनियन कडे जाल. ओके, डायरेक्टली वी विल स्टार्ट. ओके, जसं मी आता सांगितलं की सिंगल इन्कम डिपेंड असतो किंवा इन्कमचे जर प्रकार बघितले, इन्कम कशा पद्धतीने डिवाइड झालाय. ओके, तर काही लोकांना एवढं फेमस झाले म्हणून तर मी आज ते पीपीटी प्रेझेंटेशन नाही केलं, कारण का तेच आपण 3 महिने झालं करतोय. ओके, पण तरी पण मी सांगेन की इन्कमचे बघितलं तर ESBI, ओके, असं एक जर तुम्ही इन्कम क्रिएट करतात अशा पद्धतीने डिवाइड केलेलं गेलेलं आहे. ओके, याला मी सोप्या भाषेत सांगतो की डावी बाजू आणि उजवी बाजू, लेफ्ट साइड क्वाड्रंट, राईट साइड क्वाड्रंट. ओके, हे एक प्रकारचे लोक आहेत. जसं की E फॉर एम्प्लॉई, एम्प्लॉई म्हणजे नोकरीवाले लोक. S फॉर सेल्फ एम्प्लॉई, ओके, म्हणजे डॉक्टर्स असतील, प्रोफेशनल लोक आहेत. ओके, लॉयर्स आहेत, CAs वगैरे आहेत. ओके, B फॉर बिझनेस ओनर लाईक टाटा, बिर्ला, अंबानी. ओके, नाही की तुमचा छोटा एखादा व्यवसाय आहे, घरगुती चांगला व्यवसाय आहे तो. ओके, पण तो पण सेल्फ एम्प्लॉय मध्ये मोडतो. बिझनेस म्हणजे जिथं तुमचे 200-300 लोक वर्क करतात, दॅट इज बिझनेस. ओके, किंवा तुम्ही तिथं जात नाही 5 महिने 6 महिने, स्टील इट्स ग्रोईंग, तिथं काहीतरी गोष्टी घडतात, दॅट इज कॉल्ड बिझनेस. ओके, आणि चौथा आहे इन्व्हेस्टर, की अल्टिमेट ह्याचा सगळ्याचा सोर्स काय असतो की मला तिथं जायचं आहे. ओके, 1% लोक जगातले तिथं असतात की जे मोठमोठे प्रोजेक्ट, मोठमोठे जसं की मॉल्स असतील किंवा ह्याला ते फायनान्स करत असतात. ओके, तर आपण बघू की या चौघांचे माइंडसेट काय असतात, कशा पद्धतीने. आणि कसं असतं की ह्या चौघामध्ये आपण कुठेतरी आहे, यू डिसाइड की आपण कुठे आहे आणि आपल्याला कुठे गेलं पाहिजे. ओके, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये आपण खूप मोठं होऊ, खूप पुढे जाऊ, फक्त जर तुम्हाला माहिती असेल की फायनान्शियल जर लिटरसी आली तुमच्याकडे. ओके, आर्थिक साक्षरता म्हणतो आपण त्याला. येस, आपल्याला लिहिता वाचता येते, नो डाऊट. ओके, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करतोय, पण तुम्ही इथं आलाय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला फायनान्शियली रिच व्हायचं आहे. ओके, पैशानं माझं आर्थिक स्वातंत्र्य मला मिळवायचं आहे, असं जर तुमचं गोल असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी लिटरसी जर असेल. ओके, कारण का मी तुम्हाला सांगेन की मनी, ओके, तुम्ही पैसे कमवताय, ओके, नो डाऊट, ही लोक सुद्धा सगळे लोक पैसे कमवत आहेत. पण मी एक तुम्हाला गंमत सांगतो, इथं काही लोक अशी आहेत की जे पैसे कमवतायत. ओके, पण काही लोक असे आहेत जे पैसे कमवून ते ठेवतायत. ओके, तर प्रत्येकाचं माइंडसेट बघायचं आहे. ओके, की आपल्याला काय आहे. जसं की एम्प्लॉई, यांचा माइंडसेट असतं की सिक्युरिटी. ओके, परमनंट झालो, मला कोणी काढलं नाही पाहिजे, माझी सिक्युरिटी. आता मला एक लक्षात घ्या की आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला काळ नाही मला समजावून सांगायला. आज तुम्ही जर बघाल तर बरेचसे उद्योगधंदे बंद झाले एकदम. ओके, उद्योगधंदे काय हजारानं बंद झाले, पण नोकऱ्या काय करोड्सनं गेल्या. आता मला सांगा, जी लोक सिक्युरिटी म्हणत होती, ती सिक्युरिटी म्हणजे कोणाचा तरी व्यवसाय सक्सेसफुली चालला तर तुमचा तिथं नोकरी तुम्ही व्यवस्थित परमनंटली व्यवस्थित करा. ओके, जर बिझनेसच ड्रॉप झाले तर तुम्ही नोकरी तर कशी बिल्ड करणार. ओके, कशी करणार तुम्ही. पण एक धरून चालू आपल्याला की एक माइंडसेट आहे यांचा नोकरीवाल्यांचा, की बाबा मला लाखाचे 12,000 करायचे नाही, मला काही रिस्क घ्यायचे नाही, माझं मला आपलं बे के बे. ओके, मी ओके सुरक्षित नोकरी हुडकणार. ओके, हा एक माइंडसेट आहे इथं. ओके, साईभाव आहे त्यांच्या मनाचा. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सिक्युरिटी अँड स्कॅरिटी म्हणजे सुरक्षा आणि भीती ही हातात हात घालून 2 गोष्टी चालतात नेहमी. ओके, जेवढं तुम्ही सिक्युअर वागाल तेवढं तुमची भीती वाढेल. ओके, कारण का इथं कसं असतं की अरे मला आज काढतात का उद्या काढतात. ओके, कारण का कॉम्पिटिशन पण आहे. ओके, त्याला 10,000 पगार आहे, मला 20,000 पगार आहे. ओके, मी तिथं कसं जाणार, किंवा त्याला वाटतं की तो तिथं आला तर मग मला बाहेर घालवतो का. ओके, स्कॅरिटी, ऑलवेज स्कॅरिटी, एक भीतीचं वातावरण तिथं कायम तुम्हाला दिसतं. ओके, हा एक माइंडसेट आहे एम्प्लॉई लोकांचा. ओके, खूप सारे म्हणजे मॅक्सिमम लोक इन्कम करण्याची पद्धत ही आहे आपल्या इथे. ओके, एम्प्लॉई माइंडसेटची लोक. देन सेल्फ एम्प्लॉई, थोडंफार म्हणतो ना आपण की साक्षर झालो आपण, पण लोकांना असं वाटायला लागले की मला कोणाच्या गुलामीत राहायचं नाही,
मला स्वतंत्र व्यवसाय उभा करायचा आहे किंवा मला स्वातंत्र्य पाहिजे आहे, तर ती लोक काय करतात इथं आली. मग डॉक्टर्स आहेत, ओके, बाकीचे लोक आहेत की ज्यांना फ्रीडम हवाय. पण मित्रांनो सगळ्यात तुम्ही चारीमध्ये सगळ्यात अवघड क्वाड्रंट हा आहे, ओके, सेल्फ एम्प्लॉई. कारण की ही लोक प्रचंड ताणमध्ये असतात. ओके, सगळं गोष्टी त्यांना स्वतः कराव्या लागतात. ओके, म्हणजे त्यांना बाकीच्या गोष्टी कुणाची हेल्प नाही घेता येत. ओके, त्यांनाच. ओके, सपोज माझ्या घरामध्ये खूप सारे डॉक्टर्स आहेत. ओके, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. इथं काय होतं, समजा एखादा डॉक्टर आहे आणि त्याला वाटतं की मला इन्कम ह्याच्यामध्ये जास्त क्रिएट करायचं आहे. ओके, तर काय करू शकतो तो जास्त, तर तो जास्त वेळ तो पेशंट बरोबर राहील. ओके, हे एक पद्धत आहे. ओके, किंवा दुसरी गोष्ट काय करेल की तो त्याचा रेट वाढवेल. ओके, मी जर 500 रुपये घेत असेल केस पेपर, तर मी 1000 रुपये घेऊ शकतो. ओके, पण तुम्हाला माहित आहे. ओके, तर ह्या गोष्टी इथं होतात. ओके, सेल्फ एम्प्लॉई. ओके, म्हणजे ह्यांचा स्थायीभाव काय, स्वातंत्र्य, पण ही लोक खूप अडकले असतात. ओके, मी असं कितीतरी लोकांना ओळखतो की जे सकाळचं जे जेवण आहे, ओके, ते 4 वाजता वगैरे घेतात. ओके, म्हणजे दुपारची, ओके, किंवा ब्रेकफास्ट लंचच्या टाइमला वगैरे ते करत असतात वगैरे. ओके, दे आर ऑलवेज बिझी, गोईंग. ओके, म्हणजे ओके, मुव्हिंग. ओके, म्हणजे तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं असं होत नाहीये. ओके, इफ यू आर बिझी, इफ यू आर गोईंग, ओके, पण तुम्ही कुठं पोहोचत नाहीये, तर यू आर नॉट, ओके, नॉट डुईंग गुड थिंग. ओके, तर ती एक गोष्ट आहे. आणि एक गोष्ट तुम्ही ऐकलंय का, की आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला इनफ लोकांना मदत करायला लागते. ओके, इनफ लोकांना तुम्हाला सर्व करायला लागतं, त्यावेळी तुम्हाला मोठं होता येतं. आता मला सांगा, ही लोक किती लोकांना सर्व करणार, एखादा एम्प्लॉई किती लोकांना सर्व करणार, त्याच्या कंपनीला किंवा त्याच्या साहेबाच्या हाताखाली ती फाईल किती लोकांना, खूप लिमिटेशन्स आहेत त्याच्याकडे. दुसरी गोष्ट, डॉक्टर्स, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, मॅक्सिमम किती पेशंट बरोबर तो राहील. ओके, तर ती एक गोष्ट आहे की जी त्याला, ओके, मागं खेचते. ओके, दुसरा राईट साईडला जर तुम्ही बारकाईने बघितलं, दुसरी गोष्ट, ह्या लोकांना लिव्हरेजिंग नसते, म्हणजे ऍडव्हान्टेज नसतं. ओके, एकटंच त्यांना राबावं लागेल. ओके, एकटं त्यांना काय करायला राबावं लागेल. ओके, आणि इथं राईट साइड मध्ये काय होतं बी क्वाड्रंट मध्ये, ओके, तर यांच्या डोक्यात असतं की ऍसेट बिल्ड करणं. ओके, जसं मी आता म्हटलं की मी यांना असं म्हणू शकतो की दे आर फायनान्शियली लिटरेट. ओके, फायनान्शियल लिटरेट, कारण का ते खर्च जरी, ते लोक काय करतात, इन्कम क्रिएट करतात. ओके, दे विल क्रिएट इन्कम. सपोज ते लोक नोकरीवाला आहे, हा जॉब मध्ये इन्कम क्रिएट केला आणि त्याने काय केलं, इथं एक्सपान्स केला आणि इथनं पैसे गेले त्याचे, जॉब इन्कम एक्सपान्स. ओके, आणि इथं काय होतं, ही जी लोक आहेत राईट साइड वाली, ती जॉब करतील किंवा बिझनेस करतात आणि म्हणजे इन्कम क्रिएट करतात, एक्सपान्स करतात, पण ते ऍसेट बिल्ड करतात. ओके, तुम्ही मला कळणार नाही काय मी काय बोललो. ओके, तर मी तुम्हाला एक गंमत सांगतो काय, यू कॅन बिकम रिच बाय बिईंग अ फायनान्शियली स्मार्ट. म्हणजे काय, तर पीपल हु, ओके, काय, आता बघा, मी प्रोडक्ट बाय करतो आणि मी रिच होतो, म्हणजे मी एक्सपान्स करतो, पण मी एक्सपान्स केल्यानंतर मी रिच होतो. हे एक्सपान्स करतात, पण ते एक्सपान्स केल्यानंतर पोअर होतात. ओके, मी तुम्हाला ते इलेबरेट करून सांगेन नंतर. ओके, ओके, जसं की मी तुम्हाला सांगेन की ह्या धरतीवरती यू हॅव इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू फेल अँड सक्सीड. ओके, तुम्हाला समान अधिकार आहे, ओके, सक्सेसफुल व्हायचा आणि फेल व्हायचा सुद्धा. ओके, तर तुम्हाला फक्त ते चेक करायचं आहे. ओके, की मला ओके, मला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आय हॅव टू स्टडी सक्सेस. जर मला रिच व्हायचं असेल तर आय हॅव टू स्टडी रिचनेस. ओके, व्हॉट आर दे डुईंग. ओके, त्यांच्या माइंड मध्ये काय आहे. ओके, ठीक आहे, तुम्ही म्हणताय की कॉपी केट आहे, मी ह्याला कॉपी करतो, कॉपी. ओके, हाऊ विल कॉपी देअर, ओके, परसिस्टन्सी, त्यांची जिद्द कशी कॉपी कराल तुम्ही. ओके, त्यांचा माइंडसेट कसा कॉपी कराल, हे तुम्ही कॉपी करायला बघा. तुम्ही काय कॉपी कराल, 30-40 ब्लेझर, त्याची टाय, ओके, काय कॉपी कराल तुम्ही. ओके, तर ते तुम्हाला कळलं पाहिजे की कॉपी राईट थिंग. ओके, ओके, ती एक गोष्ट आहे. देन इन्व्हेस्टर, हे कॅटेगरी स्मॉल कॅटेगरी आहे. ओके, स्मॉल कॅटेगरी आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये होतं काय की प्रत्येकाला असं वाटतं की मला राईट वाली लोक असतात हे फायनान्शियल फ्री आहे. यांचा थिंकिंग पॅटर्न वेगळा आहे. दे क्रिएट ऍसेट. ओके, ऍसेट म्हणजे ते अशा गोष्टी बाय करतात. ओके, ह्यांना असं वाटतं की मी खूप सारे असे लोक भेटले, डोंट टेक पर्सनली, पण माझ्या ह्या मीटिंग मध्ये पण एक टीचर आहेत की ज्यांनी मला सांगितलं की ऍक्च्युली ते मोठ्या पोस्टवरती आहेत. ओके, 1-2 जिल्ह्याचं, म्हणजे ते शिक्षण अधिकारी आहेत आणि ते सांगतात की काय होतं की सर, डोंट टेक पर्सनली, म्हणले मी तुमचं परवा माझं एक फायनान्सवर लेक्चर होतं, मी ऐकलं आणि मी म्हणले तुम्ही ते क्रिएटिव्हिटी वगैरे ते सगळ्या गोष्टी सांगत होता फायनान्सच्या वगैरे, आणि मला एकाचा फोन आला
आणि तो म्हणला की मी घरामध्ये एक झोपाळा बसवलाय आणि तो झोपाळा मी जर्मनीवरून आणलाय. ओके, बोथ हजबंड अँड वाईफ आर टीचर. ओके, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जर तुम्हाला जर असं वाटत असेल की नुसतं इन्कम मी क्रिएट केला तर मी सक्सेसफुल होईल, तर यू आर रॉंग. ओके, ही लोक पैसे कमवतात आणि ते कीप मनी. ही लोक पैसे कमवतात पण त्यांना पैसे ठेवता येत नाही. ओके, ते एक्सपान्स, ओके, ते लक्झरियस कार घेतील, बंगलो बांधतील पहिल्यांदा ते हजबंड वाईफ. ओके, ज्यावेळी ते नोकरी लागतील, परमनंट होतील, त्यावेळी ते काय करतील, एक मोठा बंगला बांधतील. ओके, आणि तिथं ते काय करतील, ओके, ते खूप दिवस पे करत बसतील, पे 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 पे. ओके, तर ती एक गोष्ट आहे. ओके, म्हणून मी मगाशी म्हटलं एक्सपॉन्स टू रिच और एक्सपॉन्स टू पुअर, यू डिसाइड. ओके, व्हॉट इज. ओके, आणि फायनान्शियल एज्युकेशन नसेल, ओके, सिंपल गोष्ट मी सांगतो की मी एक बुक वाचत होतो, ओके, वाय यू वॉन्ट टू बी रिच. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पूर्वी कसं होतं की इथं रिच, इथं पुअर आणि खूप सारा मोठा असा मध्यम वर्ग होता, त्याला मिडल क्लास म्हणतो. ओके, पण हल्ली काय झालंय तुम्हाला बघा बारकाईनं की ज्याचा त्याचा मार येतो, जे काही गोष्टी होतात मार्केटमध्ये, कट डाऊन्स वगैरे हे ते, ओके, तर तो मार कोणाला बसतो, ते मध्यम वर्गीयांना बसतो. ओके, प्राइस इन्क्रीज झाली, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, ज्या काही गोष्टी पहिल्यांदा फटके इथं बसतात. ओके, आता समजा आर्थिक मंदी आली वगैरे तर जास्त फटके इथं बसतात. कारण का मी तुम्हाला सांगतो की हे जी राईट साइड लोक आहेत ते आता सांभाळतील. ओके, येस, ते जरा व्हायबल झालं, सगळं झालं, पण ओके ते बॅलन्स करतील आणि गाडी चालू होईल. ओके, 2-3 महिन्यात तुम्हाला दिसेल की दे आर डुईंग वेल. ओके, पण इथला बॅलन्स जर एकदा गेला तर ते पडतच राहतात. ओके, त्यांचा बॅलन्स लवकर त्यांना आटपता येत नाही. ओके, कारण का त्यांचा बॅलन्स त्यांच्या हातामध्ये नसतो. ओके, तुम्ही बघा या गोष्टी सुरळीत होतील. तर इथं काय होईल की आता मी असं म्हणेन की तुम्हाला, येस, ओके, इथं रिच, इथं पुअर आणि खूप सारं प्रेशर मिडल क्लासवर येईल. ती ओके, एक ताण येईल. ओके, प्रत्येक गोष्टीचा इथं मिडल क्लास, आणि मिडल क्लास इज सिंक्रनाइज. ओके, थोडं सिंक्रनाइज होईल ती गोष्टी. आणि रिच अँड पुअर, आयदर यू आर रिच और पुअर, एक तर तुमच्याकडे पैसा आहे किंवा एक तर तुमच्याकडे पैसा नाहीये. ओके, तर ह्या गोष्टी होतील तिथं. ओके, तर हे एक क्वाड्रंट आहेत एक. ओके, यू डिसाइड की फायनान्शियली फ्री लोक इथं आहेत. ओके, मी यांना म्हणतो की बकेट कॅरियर. ओके, त्यांना बादल्या, हा कदाचित त्यांची बादली मोठी असेल. ओके, मी असं म्हणेन की त्यांच्याकडे मोठी बॅरल असेल. ओके, आणि यांच्याकडे एक छोटीशी बकेट असेल. ओके, कुणाकडे छोटी, ओके, तांब्या असेल. ओके, एक छोटे. ओके, पण दे आर बकेट कॅरियर. ओके, दे आर ऑलवेज बिझी. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Saturday. Okay, then Monday, then 2001, then January, February, March. Okay, April, May, June, July, December. Then 2001, 2005, 2010, 2020, 2030, 2050. Okay, they are always busy. Okay, पैशासाठी त्यांना कायम काम करायला लागणार. Okay, always going. जसं गाण्याला बैल असतो त्यांना always, when they stop their work, income will stop. ओके, त्यांचा इन्कम वर लगेच ब्रेक लागेल. ओके, लगेच ब्रेक लागायला चालू होतं. पण इथं तसं नाही होत. ओके, बिझनेस मध्ये कसं असतं, इथं दे यूज द लिव्हरेजिंग, ओके, दे बिल्ड द पाईपलाईन्स. ओके, बिझनेस जे असतात दे आर डुप्लिकेटर्स, दे आर एंटरप्रुनर, दे आर एम्पॉवरर. ओके, व्हॉट इज एम्पॉवरर? ओके, म्हणजे एम्पॉवर करतात. इथं काय असतं की हे सगळी पॉवर स्वतःकडेच आहे. ओके, त्यामुळे पॉवर तो नाही बाहेर गेला तर काय पॉवरचा यूज नाहीये. ओके, पण हे दे आर एम्पॉवर अदर्स. ओके, त्यामुळे दुसऱ्यांच्याकडे पॉवर्स आहे. ओके, मी तिथं नाही आहे पण माझ्या जागेत तो वर्क करतोय. ओके, तो व्यवस्थित तो सगळ्या गोष्टी हँडल करतोय. दॅट इज एम्पॉवरिंग द पीपल. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हाऊ दे वर्क. ओके, किंवा कशा गोष्टी क्रिएट करतात. बघा, हे आपण ऐकतो की टाइम इज मनी, बट हाऊ दे वर्क. ओके, किंवा ते स्वतःच्या लाईफ मध्ये ते प्रॅक्टिकली कसं उतरवतात. जसं मी म्हटलं की इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला फेल अँड सक्सीड व्हायला, तसं सेम टाइमचं, प्रत्येकाला टाइमचं सेम आहे. तुम्हाला मला टाइम सेम आहे, पण हाऊ यू यूज. ओके, आपण यूज कसं करतोय. येस, ओके, जसं आपण म्हटलं की टाइम इज मनी. ओके, बट ती डेफिनेशन मला माहित आहे, पण ती प्रॅक्टिकली मी लाईफ मध्ये कशी उतरायची. सपोज आय एम हिअर. ओके, आय एम युझिंग, मी ट्रेड करतोय, म्हणजे मला ट्रेड करावंच लागेल, मला काहीतरी द्यायला लागेल, त्यावेळी मला काहीतरी गोष्टी मिळतील. मी 8 hours दिला आणि मला 1 lakh rupees पगार आहे असं बघा. ओके, पण मी सपोज टेल्को मध्ये आहे किंवा किर्लोस्कर मध्ये आहे आणि मी
8 तास काम केलं, मला 1 लाख पगार मिळाला, मी मॅनेजर आहे. पण माझ्यासारखी तिथं टेल्को मध्ये, रिलायन्स मध्ये 10,000 लोक काम करतात 8 तास, आणि तो एका दिवसामध्ये 80,000 तासाचं काम कव्हर करतो. म्हणजे जो टाइम इज मनी आहे, जो कन्सेप्ट आहे, तो फॉर्म्युला तो त्यासाठी युज करून घेतो. नॉलेज ओके पॉवर आहे, बरोबर आहे, पण अप्लाइड नॉलेज मध्ये जास्त पॉवर आहे. ही एक अर्धी बाजू झाली, नॉलेज इज पॉवर. पण ऍक्च्युली जो अप्लाय करतो त्याला त्या नॉलेजचा बेनिफिट होईल. ओके, जसं की मला मोबाईल रिपेअर करता येतो, पण मी मोबाईल रिपेअर करत नाही. ओके, तर त्या नॉलेजचा मला काही युज होणार नाही, मला येत नाही पण मी सांगितलं. ओके, जो नॉलेज आहे माझ्याकडं पण मी युज नाही केलं तर त्याचा काय बेनिफिट नाही. व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही व्यायाम करत नाही तर त्याचा युज नाही होणार. सेम थिंग, ज्यावेळी तुम्ही डुप्लिकेशन हा कॉन्सेप्ट तुमच्या लिव्हरेजिंग वापरत नाही, पाईपलाईन बिल्ड तुम्ही करत नाही, यू हॅव टू कॅरी द बकेट. ओके, तुम्हाला बकेट कॅरी करावं लागणार. ओके, तुम्हाला घाम गाळावा लागणार. ओके, सिम्पली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यू हॅव टू पे द प्राइस. तुम्हाला ही किंमत ही मोजायलाच लागणार आहे. ओके, ती सक्सेस असेल किंवा फेल्युअर असेल, दोन्हीची किंमत तुम्हाला मोजावी लागते. फक्त तुम्ही सक्सेसची किंमत मोजली तर तुमचं फ्युचर जे आहे ते ब्राईट असतं. फेल्युअरची किंमत जर तुम्ही मोजली तर यू हॅव टू बी पेनफुल. ओके, तुम्हाला पेन्स तुम्हाला ओके यू हॅव टू ओके तुम्हाला सफर करावं लागेल कायम. ओके, यू हॅव टू पे रेस्ट ऑफ युअर लाईफ. किंमत मोजत 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 निघालाय श्वास. ओके, तर त्या गोष्टी आहेत. तर यू डिसाइड की मला कुठं जायचं आहे. ओके, रिच मध्ये राहायचं असेल तर मला काय केलं पाहिजे. ओके, मग काही लोक म्हणतात नाही हो सगळं बरोबर आहे, पैसेवाल्यांच्याकडे पैसे जातो. हे सगळ्यात चुकीचं वाक्य आहे. इनफॅक्ट तुम्ही बोलूच नका अशा गोष्टी. ओके, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की काय गोष्टी आहेत लेफ्ट अँड राईट मध्ये. व्हॉट इज द मेजर डिफरन्स. ओके, लेफ्ट क्वाड्रंट मध्ये तर तुम्ही बारकाईनं जर मी बघितलं, मी ऑब्झर्व केलंय की तुम्ही जर तिकडे गेला तर तिथं अशा गोष्टी बोलल्या जातात लेफ्ट साईडला एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई मध्ये, की लॅक ऑफ मनी किंवा पैशाची कमतरता, रिसेशन. ओके, सगळ्या कमी 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 सगळ्या गोष्टी इथं बोलल्या जातात. ओके, आणि इथं बी आणि आय क्वाड्रंट मध्ये काय करतात ते अबंडन्सचा विचार करतात. दुसरी पैशाची किंवा दुसरी बाजू ते इथं बघितलं जातात. ओके, दुसरी बाजू बघतात ते. ओके ओके, म्हणजे अबंडन्स किती आहे, किती एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कशा गोष्टी होतील, किती मार्केट नंतर बूम होईल, कसा बेनिफिट होईल, अदर साइड बघतात. हे मेजर डिफरन्स आहे. ओके, आणि तुम्ही बारकाईने जर बघितला तर हे बोलण्याची पद्धत पण यांची तशीच आहे. ओके, तर पैसे कमवायला किंवा श्रीमंत व्हायला नुसते पैसे लागत नाहीये, तर यू नीड्स ओके राईट वर्ड्स. ओके, करेक्ट शब्द. ओके, म्हणजे काय, आणि एक चांगली आणि आनंदाची बातमी की वर्ड्स आर फ्री. ओके, शब्द हे फुकट असतात. ओके, शब्द फुकट असतात पण तुम्ही वापरा. फायनान्शियली लिटरसी मध्ये तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती फायनान्शियली व्यवस्थित सुधारायची आहे. ओके, तुम्ही कसं बोलताय. तुम्ही जर म्हटलं मला जमणार नाही, मला असं होणार नाही, हे काय चाललंय तसं चालू दे. ओके, मी दुसरं काय करू शकत नाही. ओके, असं जर तुम्ही म्हटलं, जसं मी आता मगाशी म्हटलं की एका पायावर तुम्ही जास्त, यू नीड इन्कम सिक्युरिटी, यू नीड एक्स्ट्रा इन्कम, यू नीड ओके पार्ट टाइम बिझनेस. ओके, यू नीड इट. जेव्हा तुम्ही नीड म्हणाल, मला गरज आहे म्हणाल, यू विल ओके डू इट. आणि काय तुमच्यासाठी त्या गोष्टी घडतील. ओके, पण ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल, ओके जसं की मी तुम्हाला पहिले 2-4 वर्ष मला असं वाटायचं की माझे वडील कारखान्याला डायरेक्टर आहेत, माझे वडील कृष्ण हॉस्पिटलला डायरेक्टर आहेत, मला कशाची गरज आहे. तोपर्यंत मला माझ्यासाठी वर्क नाही झालं. वेन ओके मी एक गोष्ट मान्य केली की मला पैशाची गरज आहे आणि मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, त्यावेळी ओके सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्या. ओके, तर आपल्याकडे वेळ कमी आहे, शॉर्ट आहे. ओके, आपण पुढे जाऊ पटदिशी. दुसरी गोष्ट, आपल्याला कसं इन्कम ह्याच्यामध्ये क्रिएट होतं. जसं मी मगाशी म्हटलं की स्मार्ट पीपल काय करतात आणि स्मार्ट ज्यांच्याकडे फायनान्शियल स्मार्ट आहेत ते लोक काय करतील. ओके, तर ते 2 गोष्टी आहेत बघा. मी वस्तू विकत घेऊ शकतो. ओके, आणि मी वस्तू विकू शकतो. ओके, 2 गोष्टी आहेत. एकात मी पुअर होणार आहे, एकात मी रिच होणार आहे. ओके, तो ऑलवेज यू हॅव 2 चॉईस. ओके, तुम्हाला 2 चॉईस होती. ओके, जसं मी तुम्हाला म्हणेन की मी एक्सपान्स करीन, पण मी एक्सपान्स माझ्या रिचनेस साठी करीन का मी एक्सपान्स खर्च आहे तो माझ्या गरिबीसाठी करीन. ओके, तुम्हाला हे काय बोलताय. एक सिंपल गोष्ट सांगतो. आय एम हिअर और यू आर हिअर. ओके, यू आर कस्टमर. ओके, दिस इज रिटेलर. मी एखादी गोष्ट बाय केली 100 रुपीची, 90 रुपीजला मी ती रिटेल कडे घेतली, होलसेल त्याने 80 रुपीजला आणली, त्याने 90 ला दिली. ओके, इथं CNF आहे, त्याने 70 रुपीजला आणली, इथं 80 ला दिली. इथं मॅन्युफॅक्चरर आहे,
ज्यांना ऍक्च्युली ती 30 रुपीजला 40 रुपीजला, एक एक्झाम्पल पकडा, हे पेन 30 रुपीजला पेन आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट याची 3-4 रुपये असेल. ओके, पण मधल्या लोकांनी हे पैसे अर्न केले, ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या 25% मिनिमम. ओके, आता काय झालं, 60 to 70% पैसे जे आहेत ते कुठे आहेत, मध्ये आहेत. ओके, डिस्ट्रीब्युशन मध्ये आहेत. मॅन्युफॅक्चरिंग 30 to 40% मॅन्युफॅक्चरिंग, आणि 100% पे करतोय कस्टमर. ओके, कस्टमर सगळा बिझनेस ड्राय करतोय, पण कस्टमर सोडून सगळे लोक प्रॉफिट क्रिएट करतात. ओके, यू हॅव टू डिसाइड हा व्यवसाय बिल्ड करायचं म्हणजे काय, व्हॉट इज दिस इंडस्ट्री. ओके, इथं पुन्हा मॉल्स आले, मॉल्सनी काय केलं, फक्त ही लेख कटअप केली, आणि इथं एकच त्यांनी मॅन्युफॅक्चर, मॉल अँड कस्टमर, आणि थोडाफार डिस्काउंट. ओके, पण इथं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीनं काय केलं, दिस इज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. इथं जे कस्टमर आहे त्याला हे जे बेनिफिट्स आहेत, हे बेनिफिट जे मध्ये लोक जे आहेत, तो बेनिफिट सुद्धा इथं दिला. डायरेक्ट सेलिंग मध्ये काय झालं, इथं मॅन्युफॅक्चर टू कस्टमर, हे सगळे बेनिफिट इथं आले, इथं उतरवले त्यांनी. ओके, हे सगळे बेनिफिट. ओके, 60% यू शुड बी अर्न. म्हणून मी मगाशी म्हटलं की यू नीड फायनान्शियल लिटरसी. हा व्यवसाय मध्ये तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या. अरे काय करायचं, मी हे सगळं करतोय पण मी एक्सपान्स मध्ये आहे, मी दिवसभर या सगळ्या गोष्टी करतोय पण माझ्या एक्सपान्स होतोय, पण ह्याच गोष्टी मी केल्या तर तो माझ्यासाठी एक्सपान्स जो आहे ती माझी ऍसेट क्रिएट होते. ओके, आणखीन एक गोष्ट आहे की जी खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला बिग ऑर्डर मध्ये, ह्या व्यवसायामध्ये बरेच लोक बिग ऑर्डर मध्ये आधी पोहोचलेले आहेत. ओके, जसं की त्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं. ओके, ह्या नेटवर्क मार्केटिंग जे बिझनेस आहे त्याच्यामध्ये मेन गोष्ट आहे की तुम्हाला प्री टॅक्स म्हणतो आपण त्याला. तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता प्री टॅक्स. ओके, हे सगळ्यात मोठं तुमच्यासाठी हे आहे. ओके, बिगेस्ट ऍडव्हान्टेज. ओके, तुम्हाला इतकं रिचर ते बनवतं. ओके, नेटवर्क इंडस्ट्री इतकं पुढे घेऊन जातो तुम्हाला की जसं काही लोक रॉयल्टी टाईप ऑफ इन्कम क्रिएट करतात, एवढं पोटेन्शियल तुमच्या त्या जे बिझनेस करण्याची जी पद्धत आहे नेटवर्क मार्केटिंग, त्याच्यामध्ये लाईक दॅट. ओके, रेसिड्युअल इन्कम टाईप तुम्ही बिझनेस जनरेट करू शकता जर तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही व्यवसाय क्रिएट केला तर. एवढं मोठं पोटेन्शियल ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आहे की जे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. ते सुद्धा, दिस इज नॉट की सेलिंग अ प्रोडक्ट और फुलफिलिंग युअर डेली नीड्स. ओके, हेच जर तुम्ही असं बघत असाल तर कदाचित तुम्ही तसं कराल. मी म्हटलं की तुम्ही पैशाची कुठली बाजू बघताय. ओके, देर ऑलवेज अ लॅक ऑफ मनी और अबंडन्स. ओके, तर तुम्ही कसं बघताय, सेम थिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये पण काही लोक भेटतात, मला पण म्हणतात की हा एवढा पळाला किंवा असं झालं वगैरे. ओके, जसं मी म्हटलं की ओपिनियन. ओके, पण फॅक्ट्स हे आहे की ह्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, तुम्ही विचार करा की नासाचा सायंटिस्ट हा बिझनेस बिल्ड करतो, एक रॉकेट सायंटिस्ट, ओके, नासाचा तो बिझनेस बिल्ड करतो. ओके, देन नोबेल प्राइज नॉमिनी हा बिझनेस बिल्ड करतात. ओके, माझ्या आपल्या ऑलरेडी क्लास 1 ऑफिसर होते. आणि काय अशी जी लोक आहेत की जे खूपच कमी एज्युकेशन आहे, खूपच हंबल बॅकग्राऊंड आहे, काही लोक तर म्हणजे एज्युकेशन पण त्यांनी व्यवस्थित घेतलं नाही का. आणि असे काही मी कंडक्टरच्या बरोबर फोटो काढले. कंडक्टर म्हटले की तुम्ही लगेच तुम्हाला पुढे आयडिया आली असेल, पण मी असा कंडक्टर म्हटलं की दॅट इज रिच. ओके, राईट साईड. ओके, आणि ह्यूज इन्कम. ओके, आणि त्याने ऍक्ट्रेस बरोबर लग्न केलं आणि हे सगळं पिक्चर मूवी मध्ये होऊ शकतं. पण त्या लोकांच्या बरोबर मी फोटो काढले, त्यांची ओके फक्त त्यांची व्होकॅब्युलरी आणि त्यांची जी प्रायोरिटी होती रिच व्हायची. ओके, टू बी रिच फर्स्ट. ओके, आपलं कसं असतं की कम्फर्ट झोन सोडायला आपण तयार होत नाही. कम्फर्ट, ओके, ओके, माझा टीव्ही, माझं बेड, माझं उठणं, माझं गरम गरम हे सोडायला तयार नाही, कारण का रिच होणं थोडंसं इनकन्व्हिनियन्स असतं डिसिजन घेणं. मे बी तुम्ही काम करत असाल, खूप पळाला असाल आतापर्यंत. ओके, आणि तसा रिझल्ट तुम्हाला आला नसेल, पण ते काम बदलण्याची किंवा दुसरा निर्णय घ्यायची पण क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. ओके, दॅट विल चेंज युअर लाईफ. ओके, हे तुमचं लाईफ चेंज करायला अशी पण तुम्हाला एखादी गोष्ट भेटली पाहिजे. तर मी कशाविषयी बोलतोय फास्ट, की कुठली कंपनी आहे, काय कसं मला त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर फर्स्ट थिंग की म्हणतो ना, मी नेहमी म्हणतो की मी ताकाला जायचं मांडला पाहिजे, काय गरज नाही. ओके, इट्स अ वेल नॉन. ओके, इट्स अ प्राऊड थिंग. ओके, माझ्यासाठी ती प्राऊड गोष्ट आहे. मी जे बोलतोय दॅट इज अँबे इंडिया एंटरप्राइजेस भारतामध्ये, किंवा अँबे कॉर्पोरेशन म्हणतात त्याला वर्ल्ड वाईड मध्ये. ओके, मी डायरेक्टली 1959 ही कंपनी स्टार्ट झाली. 2 मित्र होते, रिच डिवॉर्स, जेवन हँडल. त्याने हा व्यवसाय स्टार्ट केला आणि फ्रीडम, फॅमिली, होप, रिवॉर्ड हे त्यांच्या जे बेसिक गोष्टी आहेत. ओके, की त्यांचे इथिक्स आहेत, त्याच्यावरती हा पिलर्स वरती, स्ट्रॉंग पिलरवरती हा बिझनेस बिल्ड केला, उभा केला, आणि ते स्टील ते फॉलो करतात त्या गोष्टी. ओके, एका देशामध्ये USA मध्ये बिझनेस चालू होता, आज 110 कंट्रीज अँड टेरिटरीज मध्ये बिझनेस आहे.
सुरुवातीला 2 करोडचा टर्न होता, एकच प्रॉडक्ट होतं, त्याचं पेटंट त्यांच्याकडे होतं. आज जवळजवळ 2,72,000 करोडचा टर्न ओव्हर आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड हे प्रोडक्ट सेल केले जातात ओके दरवर्षी आणि पुन्हा ओके बाय करतात लोक. एका प्रोडक्टने त्यांचे स्वतःचे 400-450 प्रोडक्ट आहेत. खूप साऱ्या प्रोडक्टचं ते डिस्ट्रीब्युशन करतात. 1100 पेक्षा जास्त त्यांचे पेटंट्स आहेत. मी खूप साऱ्या कंपन्या ओळखतो की जे खूप कमी पेटंटना हा बिझनेस बिल्ड करतात ओके त्यांचे व्यवसाय चालवतात. 40-40 वर्ष झालं मार्केटमध्ये आणि 1 आणि 2 पेटंटने बिझनेस बिल्ड करतात. ह्यूज ओके. आणि मला खूप साऱ्या प्रोडक्ट्स मध्ये काम करायला मिळतं. जसं की यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. पर्सनल केअर, होम केअर, ओके, ऍग्रिकल्चर, ओके, होम अप्लायन्सेस, एअर प्युरिफायर्स, ओके, दॅन ब्युटी कॅटेगरी आणि सगळ्यात बेस्ट ओके माझ्या आवडती दॅट इज न्यूट्रिशन. हेल्थ मध्ये ओके बघा की सगळे लोक हे लॉकडाऊन मध्ये आहेत पण आम्ही खूप बिझी आहे कारण का त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशनल प्रोडक्ट आहेत इट्स अ हाय डिमांडेड प्रोडक्ट वर्ल्ड वाईड ओके. नो कॉम्पिटिशन ओके. इम्युनिटी बुस्टर्स एवढे जबरदस्त प्रोडक्ट्स आहेत त्यांचे ओके न्यूट्रलाइट मध्ये. नो कॉम्पिटिशन. सीड टू सर्विंग स्वतःची 6,500 एकर शेती आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग करून तिथं प्रोडक्ट मिळवतात ओके. तुम्हाला ज्यांनी आज इथे इन्व्हाइट केले किंवा तुम्ही ऑलरेडी या व्यवसायामध्ये असाल तर ह्याची जास्त माहिती तुम्ही कॉर्पोरेशनची घेऊ शकता ओके. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट त्यांनी इंडियामध्ये टाकलाय मदुराईला ओके आणि 100 एकर्स मध्ये करोडो रुपयाची मशिनरी देत आहे ओके. 95% प्रोडक्ट 98% प्रोडक्ट इथं मॅन्युफॅक्चर होतात. मेक इन इंडिया ओके मध्ये त्यांनी पार्टिसिपेट करून त्यांनी इथं मॅन्युफॅक्चर करतात. जे आपण प्रोडक्ट आता युज करतोय घरामध्ये हे 98% प्रोडक्ट जे आहेत ते आपले मदुराईच्या फॅक्टरीमधून येतात ओके. त्यामुळे ते गोष्टी आहेत ओके. पूर्वी जेव्हा मी हा व्यवसाय स्टार्ट केलेला त्यावेळी इथं ना सक्सेस होता आम्हाला वाटायचं की युएसए मध्ये लोक फेमस आहेत, तिथं लोक सक्सेसफुल आहेत, तिथं हे प्रोडक्ट आहेत, तिथं एवढ्या फॅक्टरी आहेत. आता सगळं इथं गोष्टी अवेलेबल तुम्हाला झाल्या आहेत. इथं सुद्धा तुम्ही काय ऑर्गॅनिक फार्म त्यांच्या इथं बघू शकता. एवढं सगळं वास्ट सगळ्या गोष्टी आहेत ओके. त्यांचे सायंटिस्ट किती आहेत ओके. 450 पेक्षा जास्त सायंटिस्ट आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत ओके. सॅटेलाइट आहे त्यांचा स्वतःचा. कॉम्प्युटर नेटवर्कचं जाळं जे आहे त्यांचं प्रचंड मोठं आहे ओके. ह्यूज ओके ओके. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि आता ह्या एवढ्या सगळ्या सिच्युएशन मध्ये दे आर ग्रोईंग ओके. दे आर ग्रोईंग ओके. तुम्ही इमॅजिन करा की त्यांचं कसं सेटअप असेल, कशा पद्धतीनं ते प्रोडक्टची गुणवत्ता असेल. मनी बॅक गॅरंटी ओके. प्रोडक्ट्सला 100% मनी बॅक गॅरंटी ओके. आय लव्ह दिस प्रोडक्ट अँड आय लव्ह दिस बिझनेस ओके. नो डाऊट ओके. तर ज्यानं बोललं त्याच्याकडे अजून तुम्हाला डिटेल माहिती मिळेल ओके. एवढी सुंदर ही कंपनी आहे, एवढे सगळ्या गोष्टी आहेत. पण हाऊ आय कॅन अर्न मेन गोष्ट. पण आतापर्यंत मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला कन्सेप्ट ओके, मनी, त्यातलं पोटेन्शियल, ह्या गोष्टी लक्षात ठेवा ओके. कारण काय होतं की आता मी जरा फॅक्ट्स अँड फिगर जरा थोडस तुम्हाला सांगतोय. फिगर्स मे व्हेरी ओके. कारण का बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही तुम्ही खूप आधी जॉईन केलं ना सर त्यामुळे तुम्हाला मिळालं असं का. बरं ठीक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ह्या व्यवसायामध्ये अशी काही लोक बैठली की ज्यांनी हा व्यवसाय बिल्ड केला. एक सिंपल गोष्ट सांगतो. एक व्यक्ती आहे इथं तुम्ही आहे ओके. तुम्ही फर्स्ट महिन्यामध्ये हा बिझनेस जॉईन केला ओके. हा व्यवसाय जो आहे तो व्हॉल्यूम जो आहे टर्नओव्हर जो आहे टर्नओव्हर बिझनेस म्हणले की दॅट इज टर्नओव्हर. टर्नओव्हर कसे होतात की जसं पकडूया की राऊंड फिगर मी पकडतो 80 रुपीज इज 1 पॉईंट. पण असं पकडूया आपण 100 रुपीजचा टर्नओव्हर इंडियामध्ये झाला तर 1 पॉईंट पकडतात. आणि असे वेगवेगळे लेवल्स आहेत त्यांच्या 3%, 6%, 9%, 12% ओके, 15%, 18% अँड 20%. इथं आहे 10,000 PV म्हणजे 10 लाखाचा टर्नओव्हर आणि इथं आहे त्यांचा जवळजवळ 20,000चा टर्नओव्हर ओके. आता असं पकडा की तुम्ही इथं 20,000चा टर्नओव्हर करताय पर मंथ ओके. पर मंथ 20,000, 30,000चा तुम्ही टर्नओव्हर करताय ओके. आणि एक पकडूया की एक्स अमाऊंट ऑफ इन्कम एक साधारणतः 4 ते 5,000चा तुम्हाला बेनिफिट झाला. आणि एक तुमची 30 लोकांची टीम आहे आणि ती सुद्धा 300 PV किंवा 30,000चा टर्नओव्हर करते. मंथली म्हणतोय मी महिन्याचा ओके. पानपट्टीवाले मला माहित आहे दिवसाला 30,000 करतात ओके. मी महिन्याचा विचार करतोय कारण इट्स डुईंग मी असं समजतो की आपण पार्ट टाइम मध्येच बिल्ड करतोय ओके. जर पानपट्टीवाला रोज 10,000चा, 20,000चा, 30,000चा बिझनेस करत असेल ओके तर आपण खूप मोठी ड्रीम्स घेऊन मी असं पकडतो की आपण महिन्याचा 30,000चा टर्नओव्हर करतो. इट्स नॉट हार्ड अँड फास्ट कंपल्सरी श्रीमंत होणं पण नाहीये. कंपल्सरी तुम्ही मोठं बंगला बांधला पाहिजे माझ्यासारखं ते पण नाहीये. गाडी घेतली पाहिजे, 10-12 फॉरेन ट्रिप्स हे सगळं कंपल्सरी नाहीये ओके. इट्स ऑप्शनल ओके. पण असं पकडूया की रिच लोकांना तुम्ही कॉपी करताय आणि तुम्ही सेम त्या गोष्टी फॉलो करताय. 30 लोकांचं ऑर्गनायझेशन आहे तुमचं आणि तुम्ही हा टर्नओव्हर केला. यू गेट अबाउट 80 to 90,000 रुपीज ओके. अबाउट 1 लाख रुपीज इन्कम ओके. आणि सपोज तुम्ही इथं आहे आणि तुम्हाला 3 लोकांना तुम्हाला ह्या लेवलला घालवता आलं ओके किंवा त्यांना हेल्प करता आली तर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये एमरल्ड म्हणतात आणि त्याचा मिनिमम इन्कम आहे 25 lakhs पर इयर पर ॲनम ओके. पर ॲनम.
आणि इथं अजून तुम्ही 3 लोकांना मदत केली तर त्याला म्हणलं होतं डायमंड. ओके, आणि त्याचा इन्कम आहे जवळजवळ 80 to 90 lakhs ओके पर ॲनम. ओके, जे त्यांच्या ब्रोशर्स मध्ये लिगली त्यांनी दिले त्याच्यामध्ये खूप सारे इन्कम इन्सेंटिव्ह आहेत ते मी पकडलेले नाही. एक स्ट्रेट फॉरवर्ड इन्कम. मला हे सांगायचं आहे इथं असं होऊ शकतं की इथं एखाद्या ए न बिझनेस स्टार्ट केला आणि तो ह्या व्यवसायामध्ये फाउंडर प्लॅटिनम आहे. ही इज मेकिंग 6 to 8 lakh rupees पर ॲनम आणि त्यानं काही 4-5 लोकांना हा व्यवसाय दाखवला. हा जवळजवळ 2000 साली जॉईन झाला, पण 2005 साली त्यानं 3-4 लोकांना हा व्यवसाय दाखवला आणि त्यातला एक जण व्यक्ती आहे जो 2006 साली एमरल्ड गेला. असे एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिकली. ओके, आणि त्याच्या डाऊन मध्ये त्याच्यानंतर 5 वर्षांनी तो एमरल्ड गेला. ही इन मेकिंग 25 lakhs आणि त्याच्यानंतर 5 वर्षानं 2012 साली 14 साली एक व्यक्ती इथं आला. ओके, 14 साली त्याच ऑर्गनायझेशन मध्ये आणि ही वेंट ऍज अ डायमंड आणि मेकिंग 60 to 80 lakh rupees पर ॲनम. ओके, तर नो पिरामिड, नो स्कीम. ओके, याच्यामध्ये स्टार्टअप कॉस्ट सेम आहे. ओके, मला जो एक्सपान्सेस आहेत बिझनेसचे दॅट इज ऑल्सो सेम फॉर मी. ओके, सेम एक्सपान्सेस माझे पण आहेत. ओके, सेम एक्सपान्सेस, मला सेम प्राइसने प्रोडक्ट मिळतात. पुढं पाठीमागं वरती खाली असं काही नाही. दिस इज नॉट अ स्कीम, इट्स अ प्युअर बिझनेस. ओके ओके, इट्स अ प्युअर बिझनेस. फक्त तुम्हाला थोडासा स्टडी केला पाहिजे. मग आपण काय करतो की कुठेतरी ओपिनियन ऐकतो, अरे मग ते आधी वर खाली असं काही नाहीये. यू वर्क हार्ड. ओके, तुमचा इन्कम हा तुमच्या कामावर अवलंबून असतो. तुम्ही जेवढं हार्ड वर्क कराल, जेवढं तुम्ही प्रायोरिटी द्याल व्यवस्थित, तेवढं तुम्ही जास्त फास्ट मध्ये हा इन्कम क्रिएट करू शकता. जसं की काही लोक म्हणतात की मी ऐकले बराच वेळा असं की शेकडो लोक मी असे ओळखतो की देर आर हंड्रेड्स ऑफ यंग मॅन डाय फॉर ट्रुथ असं ऐकतो आपण. म्हणजे शेकडो लोक मी असं ओळखतो की जे सत्यासाठी मेलेत लोक. ओके, पण मी तुम्हाला सांगतो की व्हेरी फ्यू, त्यातली खूप सारी कमी लोक आहेत जे स्टडी, ओके, त्यांनी स्टडी केलाय की 5 वर्ष 4 वर्ष की व्हॉट इज ट्रुथ. ओके, सत्य काय आहे हे खूप कमी लोकांना, शेकडो लोक मेले असतील पण त्यातल्या खूप कमी लोकांनी अभ्यास केला 4-5 वर्ष मेहनत केली की बाबा हे खरं काय आहे, सत्य काय आहे, याचं हुडकायला. सेम थिंग होतं इथं. बिझनेस बरेच लोक गप्पा मारतात कारण कसं होतं की पब्लिक रिलेटेड बिझनेस असतात त्यावेळी खूप लोक चर्चा करतात पण ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन खूप कमी लोकांना माहित असते की व्हॉट इज बिझनेस. ओके, हाऊ यू कॅन क्रिएट इन्कम. ओके, किती सिम्पल गोष्ट आहे या व्यवसाय बिल्ड करणं. काही गोष्टी मी बदलल्या. मी कुठला कोर्स केला नाही, मी कुठल्या दुकानामध्ये किंवा कुठल्या ऑफिसेसमध्ये किंवा कुठल्या कंपनीमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेतला नाही. ओके, मी हा व्यवसाय पार्ट टाइम स्टार्ट केला. ओके, मला पार्ट टाइम असं म्हणायला लागतं की मला दुसरं काय करायच्या आधीच या व्यवसायामध्ये ओके मला थोडंफार सक्सेस मिळालं कारण मी कॉलेजमध्ये होतो. ओके, आणि मी कॉलेजमध्ये ज्यावेळी पास आउट झालो त्या आय वॉज रिटायर्ड. ओके, रिटायर्ड म्हणजे मी नवीन एक डिग्री हुडकली. ऍक्च्युली या व्यवसायाने मला नवीन डिग्री दिली. रिटायर्ड स्टुडंट. ओके, तुम्ही रिटायर्ड बँकर ऐकला असेल, रिटायर्ड कॅशियर, रिटायर्ड ओके ओके रेल्वेत मी रिटायर्ड, ह्याच्यात मी रिटायर्ड, त्याच्यात मी रिटायर्ड. ओके, पण आय एम रिटायर्ड स्टुडंट. ओके, ही अवॉर्ड मला या व्यवसायाने दिलं. ओके, इट्स अ अमेझिंग बिझनेस. ओके, खूप जबरदस्त व्यवसाय पण खूप कमी लोकांना कळतो. ओके, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो या व्यवसाय सत्य, जेवढा हा व्यवसाय बाहेरच्या लोकांना मिसअंडरस्टँडिंग आहे या व्यवसायाविषयी, ह्या व्यवसाय करणाऱ्यामध्ये पण खूप कमी लोकांना या व्यवसायाविषयी माहिती आहे. ओके, जे राईट इन्फॉर्मेशन आहे ती खूप कमी लोकांना आहे. ओके, यू हॅव टू फाइंड राईट इन्फॉर्मेशन. का लोक एवढी एक्साइटेड आहेत, का एवढे उत्साही आहेत, एवढी का लोक हा बिल्ड करतात. एवढ्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये पण ह्या व्यवसायामध्ये ही लेवल अचीव्ह केली कारण मला एक मेसेज आलाय काल की 5 तारखेला त्यांचं सेलिब्रेशन आहे. ओके, ऑनलाईन. ओके, गुड म्हणजे व्हेरी गुड. ओके, व्हॉट अ इन्स्पिरेशन. ओके, तर तुम्हाला एक मी गंमत सांगतो. बऱ्याच तक्रारी माझ्याकडे होत्या ज्यावेळी मी हा व्यवसाय, जसं की मी यंग होतो, 23 वर्ष वय होतं त्यावेळी आणि माझ्याकडे कुठली नोकरी नाहीये, मी ऍज अ स्टुडंट आहे, मग मी कसं करणार, माझ्याकडे बहाणा पैसे नाहीये. तुमच्याकडे पण लाखो बहाणे आहेत, हजारो बहाणे आहेत. ओके, तुमच्याकडे जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन खूप लोकांच्याकडे ती सिच्युएशन होती, खूप लोकांच्याकडे ती कंप्लेन होती, पण ती त्यांनी ओव्हरकम केलेली आहे. ओके, समवन टूक द सेम सिच्युएशन यू आर कंप्लेनिंग. ओके, तुम्ही जी कंप्लेन करताय ती, बट दे हॅव वोन इट. ओके, पण त्यांनी ती जिंकलेली आहे. ओके, त्यांनी जिंकल्या त्या गोष्टी, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय. ओके, इट विल वर्क. माझ्याकडे पैसे कमी होतं म्हणून काय झालं. ओके, म्हणून तर मी तो पॅशनेटली बिझनेस बिल्ड केला आणि आय एम बिकम सक्सेसफुल. माझ्याकडे टाइमची कमी होती, आय एम प्रोफेशनल,
ओके मी नासामध्ये सायंटिस्ट होतो, मी असं होतो तसं होतो, पण स्टील ओके मी हा व्यवसाय करून दाखवला. ओके माझ्याकडे वेळेची कमी होती, माझ्या हेल्थचं चॅलेंज होतं, माझ्याकडे कितीतरी अशी लोक आहेत ओके की ज्यांनी हा व्यवसाय प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवलाय. इट्स नॉट ओके. आणि ह्याला एक सपोर्ट सिस्टम एवढी सुंदर. आज जे मी काय तुमच्या पुढे बोलतोय वगैरे ना, दॅट इज एव्हरीथिंग इज ब्रिट वर्ल्ड. ओके जी एज्युकेशन सिस्टम आहे हे ट्रिमेंडस आहे. बऱ्याच वेळा काय होतं की येस एक कंपनी अँबे इट्स अ ह्यूज कंपनी. ओके जबरदस्त कॉर्पोरेशन आहे. ओके खूप सारे सुंदर प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे, प्रोडक्टला मनी बॅक गॅरंटी आहे. इट्स अमेझिंग प्रोडक्ट. ओके पण एक सिस्टम जी आहे ब्रिट वर्ल्ड एकदम इट्स अ प्रूव्हन थिंग. खूप सारे इंटेलिजंट लोक एकत्र येऊन त्यांनी काय केलं, एक फॉर्म्युला बनवला, सक्सेस फॉर्म्युला की हाऊ टू टॉक. ओके म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट एबीसीडी पासून शिकवलेली आहे. ओके पण तुम्हाला एक माहित आहे कटू सत्य की लोक शिकवायला भरपूर तयार आहेत, पण शिकायला तर तुम्ही तयार पाहिजे. इफ यू आर गुड स्टुडंट ओके यू विल डेफिनेटली सक्सेस. ओके ही एक सिस्टम आहे जिथे खूप सारे असे लोक आहेत जे लोकांनी प्रूव्ह करून दाखवले की हा बिझनेस वर्कआउट होतो. ओके दे आर डॉक्टर्स, इंजिनियर्स, कितीतरी इंजिनियर्स आहेत, कितीतरी डॉक्टर्स आहेत, कितीतरी सायंटिस्ट आहेत. ओके कितीतरी फायनान्शियली ब्रोक लोक होती, पण आज ती लोक सक्सेसफुल आहेत. ओके इट्स रोड मॅप. तुमचा सक्सेसचा एक रोड मॅप आहे त्यांच्याकडे. ओके यू विल सेव्ह युअर टाइम अँड मनी. ओके फक्त एक आहे की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं एक्सपिरियन्स, तुमचे जे सपोज यू आर डॉक्टर, यू आर टीचर, यू आर लॉयर, आय रिस्पेक्ट यू. ओके तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रचंड ज्ञान आहे, त्यासाठी सॅल्यूट. पण ज्यावेळी तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करता यू विल फाइंड अ गुड मेंटर. जसं की माझे व्यवसायामध्ये मेंटर आहेत, गुरु आहेत, गाईड आहेत. ओके दे विल ओके ते काय करतील तर तुमचा वेळ आणि पैसा वाचेल. आम्हाला तुमच्या टॅलेंट विषयी बिलकुल शंका नाहीये. ओके यू आर गुड, पण तुमचा वेळ आणि पैसा वाचवायचा असेल तर यूज ओके एक्सपर्टी. जर तुम्हाला कार येत नसेल आणि तुम्ही जर ड्रायव्हिंग क्लास लावला, जर एक्सपर्टी वापरली तर तुम्ही खूप चान्सेस आहेत ऍक्सिडेंट व्हायचे. पण सपोज तुम्ही म्हणता नाही माझं मीच काय असेल ते करणार. ओके तर काय होईल की खूप ओके मी या व्यवसायामध्ये असे बरेच लोक बघितलेत की जे खूप कमी वेळा इंडियामध्ये येतात फॉरेनवरनं आणि त्यांचे प्रचंड मोठे व्यवसाय आहेत. कारण की दे बिल्ड विथ सिस्टम. पीपल फेल पण सिस्टम कांट. ओके लोक फेल होऊ शकतात पण सिस्टम कधी फेल होत नाही. तुम्ही बारकाय ना बघा. ओके काय ओके बोला हे सगळे सिस्टम आहेत. ओला, उबेर, ओके देन ओयो हॉटेल, दॅट इज सिस्टम. ओके पीपल विल फेल बट सिस्टम कांट. ओके तर यू यूज द सिस्टम प्रॉपरली. ओके बिझनेस आहे. ओके एमबे बिझनेस आहे, सुंदर व्यवसाय. तुमचे सपोर्ट घ्या, अपलाईन आहे, देन सिस्टम आहे. याचं कॉम्बिनेशन राईट करा तुम्ही आणि यू विल नेव्हर फेल. ओके जर तुम्ही मला ओके माझा ऑलरेडी वेळ संपलेला आहे, पण तुम्ही जर विचारलं मला की काय चॉईस आहे मला ह्याच्यामध्ये अर्न करायचा. ओके तर मी एक सिम्पल थेरी सांगतो. ओके आय एम नॉट असं हे नाहीये सुपर डुपर काय असं नाहीये. पण एक गोष्ट आहे की हाऊ मच आय कॅन अर्न. जर तुमचा क्वेश्चन असेल तर ऍज मच ऍज यू वॉन्ट. ओके तुम्ही किती कमवू शकता, जेवढं तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढ्या ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कमवू शकता. युअर ड्रीम. ओके तुम्हाला काही लिमिट नाहीये. ओके हाऊ मच आय कॅन सेव्ह. तुम्ही या व्यवसायात पैसे किती वाचू शकता की ऍज मच ऍज यू वॉन्ट. हाऊ मच आय लर्न. ओके तुम्ही किती शिकाल या व्यवसायामध्ये. ओके ऍज मच ऍज यू वॉन्ट. ओके हाऊ मच आय रीड. तुम्ही या व्यवसायामध्ये पुस्तक किती वाचू शकता ऍज मच ऍज यू वॉन्ट. ओके म्हणजे थोडक्यात काय की इट्स अपॉन मी. म्हणजे असं नाही की की दुसरं कोणतरी करायचं. ओके तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती आहे. ओके तुम्ही किती काम करू शकता. हाऊ मच यू वर्क ऍज मच ऍज यू वॉन्ट. ओके जसं मी मगाशी म्हटलं की कॉपी करायचं हाऊस आहे मला. ओके बरोबर आहे, पण मेन गोष्ट काय की नुसतं कॉपी नाही, त्याचे वर्क एथिक्स. ओके हे पण महत्वाचं आहे. ओके जेवढं तुम्ही त्या गोष्टी शिकाल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. कारण का नुसतंच मी एखाद्याला कॉपी करतोय आणि त्याचे सक्सेस प्रिन्सिपल मी शिकत नाहीये. ओके जसं मी मगाशी म्हटलं की यू हॅव टू वॉन्ट टू सक्सेस. ओके स्टडी सक्सेस. ओके स्टडी रिचनेस. ओके स्टडी हॅपीनेस. तर तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या, मग यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके तर मित्रांनो माझं बोलून झालेलं आहे. ओके तुम्हाला फक्त काय करायचं की ज्याने तुम्हाला आज बोलवलंय त्याच्यावर बसायचं आहे, राईट इन्फॉर्मेशन अजून घ्यायची आहे. कारण 20-30 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके मला काय केलंय की 30 इयर्सचा एक्सपिरियन्स. ओके 20 इयर्सचा 22 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला 40 मिनिटं सांगायला परमिशन होती आणि मी ती माझी ऑलरेडी 5 मिनिट्स मी ऑलरेडी जास्त घेतली. ओके त्यामुळे तुम्हाला ज्यानं बोललंय त्याकडे राईट इन्फॉर्मेशन आहे. ओके बसा अजून इन्फॉर्मेशन घ्या, टेक अ राईट डिसिजन अँड यू विल डू इट. ओके थँक्यू. ओके इथं माझं बिझनेस प्रेझेंटेशन संपलं.
ओके. पण जसं मी म्हटलं ना, की कसं असतं, की प्रत्येकाला असं वाटतं, की ठीक आहे व्यवसाय सांगितला, किती छान छान सांगितलं बोर्डवरती, इन्कम, नासाचे सायंटिस्ट, इंजिनियर्स, डॉक्टर्स, ओके, एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी आहेत. पण व्हॉट, ओके, म्हणजे माझा सक्सेसचा काय रेशो असेल, मला काय एक्झॅक्टली गोष्टी केल्या पाहिजेत. एकदम सिम्पल थिंग. ओके, तुम्हाला जर लाईफमध्ये इथं फेमस व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर यू शुड हॅव ड्रीम. ओके, तुमच्या वॉन्ट जर क्लिअर असतील. ओके, मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो, की बघा की डिफरंट धर्म आहेत, रिलिजन्स आहेत. ओके, आणि त्यांचे वेगवेगळ्या त्यांच्या डिफरन्सेस आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. पण एक मेजर कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल. ओके, ते म्हणतात की तुम्ही जे थिंक करता, व्हॉट यू थिंक यू विल गेट. ओके, ह्याच्या वाचते त्यांचा डिफरन्स नाहीये. तुम्ही जे विचार करता, तुमचे गोल्स, ड्रीम्स, ओके, तुमचे असतील तर दिस इज अ राईट बिझनेस. अजून काय मला हवं आहे? मी असं काय गोष्टी केल्या असत्या सांगा बरं. मी बीएससी केलं असतं तर काय केलं असतं? ओके, कुठं मी जॉब केला असता, काय त्याच्यामध्ये माझं पोटेन्शियल आहे. ओके, आमचं काय लाईफ असतं. नेहा एमएससी आहे, मी बीएससी आहे. सपोज मी नोकरी असतो तर मी काय केलं असतं. ओके, लास्ट मंथ जो मला चेक आला, ओके, दॅट इज अमेझिंग. ओके, मी असं नाही म्हणत की येस सिच्युएशन वाईट आहे, पण वी आर ऑलरेडी म्हणतो ना की पॅसिमिस्टिक आहे आम्ही लोक, पॉझिटिव्ह गोष्टी बघतोय. ओके, जसं की एवढ्या सारे फॉरेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पॅरिस, सगळीकडे आम्ही जाऊन आलो, खूप सारे दुबई, सिंगापूर वगैरे. पण ओके, आता आम्ही अबुधाबीची तयारी करतोय, म्हणून मी म्हटलं की आम्ही पॅसिमिस्टिक, की आम्हाला माहित आहे की हे सगळं उठणार, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. कारण का काही लोक जे असतात की जे पळणाऱ्यामध्ये असतात, आणि काही लोक जे असतात ते नेशन बिल्डिंग मध्ये असतात. वी आर नेशन बिल्डिंग. ओके, आम्ही हे पुन्हा घडवणार. खूप सारे लोक आहेत जे अजून ग्राउंड वरती आहेत, फील्ड वरती आहेत. ओके, की ते देश घडवायला लागलेत, आणि वी आर देअर. ओके, अँड यू आर ओके रिस्पॉन्सिबल. तुम्ही सुद्धा एक बिल्डर आहे. ओके, तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही सिच्युएशनची वाट बघणार का आता सगळं क्लिअर कसं होणार, मला सगळं क्लिअर कधी दिसणार आणि मग मी स्टार्ट करणार. नाही. ओके, यू हॅव टू. जर तुमचं ड्रीम असेल, तुमच्याकडे जर पॅशन असेल, ओके, तर सिच्युएशन, ओके, व्हॉट यू थिंक इज रियालिटी. तुम्ही जे विचार करता ती रियालिटी आहे. ओके, तुम्ही ऍडव्हर्सिटी मध्ये पण अपॉर्च्युनिटी तुम्ही हुडकली पाहिजे. ऍक्च्युली काय आहे की लोकांना ज्यावेळी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल एखाद्या गोष्टीची, ओके, जसं की राईट डिसिजन किंवा रिस्पॉन्सिबिलिटी लोकांना लक्षात येत नाही. ओके, किंवा लोक काय करतात की तुमचं जे कॉम्पिटिशन लोकांच्या करत असतात, त्याचं कसं चाललंय, ह्याचं कसं चाललंय. ओके, डू नॉट कॉम्पिट. कधी कधी काय असतं की तुमचा पाथ करेक्ट असतो, तुमचा पाथ राईट असतो, पण तुम्हाला असं वाटतं की मी बरोबर आहे का, मग त्याला कॉपी करतो, याला कॉपी करतो. ओके, डोंट कॉपी. तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुमच्या बरोबर आहे. टेक यू राईट डिसिजन. तुम्हाला राईट डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला राईट हातात हात घालायचा आहे. ओके, तुम्हाला चांगला गुरु हुडकायचा, मेंटर हुडकायचा आहे. ओके, आणि यू विल बी, ओके, तुम्ही तिथं जाणारच आहे. रिच होणं इट्स ऑटोमॅटिक. ओके, फक्त तुमच्याकडे प्लॅन असला पाहिजे, चांगला बिझनेस प्लॅन असला पाहिजे, आणि तुम्हाला तिथं टिकून राहायची, चिटकून राहायची एक जिद्द पाहिजे. ओके, तुम्ही हे करू शकता. जसं की मला एक गोष्ट कायम ह्या व्यवसायामध्ये प्रचंड यशस्वी व्यक्ती आहे, कांती गाला. ते नासा सायंटिस्ट, आणि त्यांची वाईफ आहे ती न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये त्यांनी खूप वर्क केले हॉस्पिटलमध्ये. पण मला त्यांची एक गोष्ट मी कधी विसरणार नाही, आणि मी बॅचलर असताना ऐकलेली. ओके, आणि ती मी कधी कधी काय होतं की तुम्ही एक गोष्टी कदाचित विसराल, पण मी सांगितलेलं इकडच्या तिकडच्या पण स्टोरीज लक्षात राहतात आपल्या. तर त्यांनी सांगितलेलं की कॉम्पिटिशन आपल्या बरोबर आहे. कधी कधी आपण बरोबर असतो, पण आपण दुसऱ्याची कॉपी करून चुकतो. जसं की आपलं परीक्षेत बऱ्याच वेळा व्हायचं की मी करेक्ट लिहिलेलं असायचं फिलिंग द ब्लँक्स, पण त्यानं ती लिहिली म्हणून मी ती खोडायचो आणि दुसरी लिहायचो, तर माझी बरोबर असायची. ओके, घरी आल्यावर कळायचं अरे हे आपण बरोबर लिहिलं, पण ते चूक केलं, आपण दुसरंच केलं. सेम थिंग लाईफ मध्ये पण असंच होतं. एक घड्याळाचं दुकान असतं मोठं, आणि त्या घड्याळाच्या दुकानामध्ये एक व्यक्ती बसलेला असतो, आणि तो बारकाईनं ऑब्झर्व करतो की एक व्यक्ती येतोय आणि सेम टाइमला संध्याकाळी, आणि त्याच्या दुकानात वागतोय आणि तो निघून जातोय. ओके, आणि त्याला कळत नाही की रोज का येतोय हा. तो इरिटेट होतो. मग आता उद्या जर आला तो, तर त्याला मी पकडणार. दुसऱ्या दिवशी पण तो सेम व्यक्ती येतो, वाकून बघतो, आणि तो जातो आणि त्याला पकडतो. म्हणतो की बाबा अरे का तू रोज माझ्या घेतो. नाही नाही म्हणलं, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, मी काही इथं चोरायला वगैरे काय आलेलं नाहीये, पण मी जे पलीकडे मिल आहे इथं, त्या मिल मध्ये मी फोरमन आहे, आणि माझं काम आहे 9 ते 5 मध्ये 9 ते 5. ओके, ज्यावेळी 9 ते 5 वाजतात तेव्हा मला जाऊन तिथे भोंगा वाजवायला लागतो, आणि मी भोंगा वाजवतो 5 वाजता, म्हणजे सुट्टी व्यवस्थित होते, वेळेवर कामगार सुटतात. मग तो जो घड्याळ वाला तो एवढा प्रचंड हसतो, एवढा जोरात हसतो की त्याला कळत नाही की अरे असं का झालं. ओके, मी असं काय गोष्ट बोललो की ते ना हसण्यासारखं, मी असं काहीच केलं नाही. तो बिचारा लाजतो, तो म्हणतो सॉरी सॉरी सॉरी, मला तुम्हाला अजिबात खजील करायचं नाही. पण काय झालं, तुम्ही ज्यावेळी भोंगा वाजवता ना,
तेव्हा मी पळत जातो आणि माझ्या घड्याळामध्ये मी 5 वाजवतो. कधी कधी कोण कोणाला कॉपी करते कधी कळत नाही. आपल्याला वाटतं की माझा मित्र आहे आणि त्याने एक मारुती कार घेतली, आता मी मागे राहिलो का काय. त्याने एखादा फ्लॅट घेतो आणि आता तुम्हाला वाटतं की आता मी मागे राहिलो का काय, मग मी किती दिवस झाला बिझनेस करतोय, मी कसं कसं असं असं. ओके, ज्यावेळी तुमची ही एन्झायटी तयार होती, ओके, इट किल्स, ओके, तुमची मन शांती होणं, सगळं जे इनर हॅपीनेस वगैरे हे सगळं तुमच्याकडे आहे. ओके, पैसे प्रचंड आहेत या व्यवसायामध्ये. ओके, कारण का ह्याच्यामध्ये कसं होतं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे मित्रांनो. नेटवर्क मार्केटिंग मध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या. ओके, की जसं की मी 10 इयर्स खूप स्ट्रगल केला, त्यातली 3 to 4 इयर्स अशी गेली की मी लग्न होऊन सुद्धा खूप कमी इन्कम मध्ये मी स्ट्रगल केला. ओके, पण ज्यावेळी हा व्यवसायाचे फ्रुट्स यायला लागले, फळं यायला लागली, इट्स अमेझिंग. ओके, मग त्यावेळी ते येतच राहतात. जसं की मी मगाशी म्हटलं की पाईपलाईन बिल्डिंग, तुम्ही पाईपलाईन बिल्डिंग मध्ये आहे. ओके, तुम्ही बकेट कॅरियर मध्ये नाही. कदाचित तो मोठं बकेट आणलं असेल, तुम्हाला माहित नाही त्याने किती घाम गाळून आणलंय, ओके, ओझं घेऊन आणलंय, पण तुम्ही काय करता की तिकडे लक्ष जातं तुमचं. ओके, तर डोंट, ओके, मी कायम एक वाक्य बोलतो की माइंड युअर ओन बिझनेस. ओके, तुम्ही तुमचा बिझनेसवर फोकस करा. ओके, तुम्ही तुमच्या अपलाईनवर तुमचा विश्वास ठेवा. सक्सेसफुल जे अपलाईन आहे, ग्रोईंग अपलाईन आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. सिस्टीमवरती विश्वास ठेवा. ओके, यू विल बी सक्सेसफुल. ओके, नो डाऊट. फक्त काय होतं की ज्यावेळी तुम्ही धरसोड करता त्यावेळी मात्र ओके तुमचा प्रॉब्लेम होतो. ओके, या व्यवसायामध्ये दुसरं आम्ही काय वेगळं केलं नाहीये. ओके, आम्ही फक्त एकच चांगली गोष्ट केली की आम्ही हा व्यवसाय सोडला नाही. सिस्टीम बद्दल कधी डाऊट नाही आला, प्रॉडक्ट बद्दल, बिझनेस बद्दल कधी डाऊट नाही घेतला. ओके, आम्हाला माहित होतं की मला इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके, ह्या व्यवसायामध्ये एकच गोष्ट आहे की आय हॅव टू चेंज. ओके, मला कुणाला चेंज करत बसायचं नाहीये. मला तिथे वेळच घालून मला इम्प्रूव्ह करायचं आहे. माझं कदाचित वाचन वाढवावं लागेल, मला कदाचित जास्त चांगल्या माझी ऑडिओ व्हिडिओ लायब्ररी वाढवावं लागेल. ओके, मला असोसिएशन मला चांगलं ठेवलं पाहिजे. कारण का तुमचं नियर रिफ्लेक्शन, तुम्हाला जर इन्कम सेट करायचं असेल तर तुम्हाला त्या टाईपच्या इन्कमच्या लोकांच्यावर तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये राहिलं पाहिजे. ओके, हे असं नाहीये की ते बाहेर मध्ये आहे. आपल्या बिझनेस मधल्या लोकांना पण तोच फॉर्म्युला आहे की तुम्ही 2 वर्ष 5 वर्ष ज्या लोकांच्यावर राहणार, ज्या इन्कम ब्रॅकेटमध्ये तुम्ही राहणार, त्यांच्या कनेक्शन मध्ये राहणार, तेवढंच इन्कम तुमचं होणार. त्यामुळे तुम्हाला राईट लोक चूज करता यायला पाहिजे. तुमचं असोसिएशन, कारण माणूस हा संगतीनं घडणारा प्राणी आहे. ओके, तुम्हाला राईट असोसिएशन ठेवलं पाहिजे. तुम्ही कुणाला ऐकता. ओके, जसं मी मगाशी म्हणलं की तुमचे वर्ड्स तुम्हाला नेणार आहेत. ओके, तुम्ही कुठले वर्ड्स वापरता, तुम्ही बघा, बारकाईने लक्ष ठेवा तुमच्या शब्दाकडे. कॉपी करा, तुम्ही एकदा काय करा, रेकॉर्ड करा. जसे मी तुम्हाला सांगेन, ऍक्च्युली ट्रेनिंग चालू होताना मी सांगायला पाहिजे होतं की डोंट ट्रस्ट ऑन युअर ब्रेन और हेड. ओके, ओके, डोंट ट्रस्ट. ओके, ओके, ट्रस्ट. ओके, तुम्ही नोट्स काढा, पिक्चर कॅप्चर. आता कॅप्चर करायला मी काय स्क्रीनशॉट स्क्रीनवरती काही केलेलं नाहीये, पण रेकॉर्ड पण तुम्ही वाजवत बसू नका तुमच्यासाठी, अभ्यासासाठी. कारण का यू विल बी फॉरगेट. ओके, थोड्या वेळानं तुम्ही सगळं विसराल. ओके, आणि मग काय होईल की तुम्हाला एंटरटेनिंग शिवाय काय वाटणार नाहीये. कारण ह्या व्यवसायामध्ये काय आहे की कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही एक चांगली गोष्ट करत असता किंवा श्रीमंतीकडे निघालेला असता, इव्हन रिचनेस होणं सुद्धा, इट्स अ बोरिंग प्रोसेस. इट्स अ व्हेरी बोर प्रोसेस. ओके, ओके, व्हेरी व्हेरी बोर. आणि बोरिंग हा गोष्ट अजिबात ह्युमन बिंगला आवडत नाही. त्याला सारखं एक्साइटिंग पाहिजे. आज इकडं माकडागत असेल, या झाडावर, त्या झाडावर, ह्या झाडा. मग इथं सुद्धा बरेच मी, ओके, मला कुणाला माकड नाही म्हणायचं, पण मी खूप लोकांना उड्या मारताना बघितले, पण दे विल नेव्हर सेटल. ओके, ते त्या माकडाच्या घरागत होणार, त्यांना नाही होणार का. ओके, ओके, कारण का एवढं तर सहज कळतं 20-22 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये. यू हॅव टू चूज राईट कंपनी. कारण का मला एक गोष्ट कळतं, ओके, तुम्ही कुठला व्यवसाय करता आणि तुम्ही कुणाबरोबर व्यवसाय करता, ही कर्म थेरी आहे. हे कर्मामध्ये येतं. आणि ओके, इफ यू बिलीव्ह इन स्पिरिच्युअल, ओके, तर ते पण मी तुम्हाला सांगतो, मी राईट बिझनेस करतो, राईट प्रोडक्टचा बिझनेस करतो, राईट लोकांच्या बरोबर करतो, त्यावेळी आय विल नेव्हर, ओके, मला कधी फेअर नसते माझ्या चेहऱ्यावर. आय एम ऑलवेज एक्सायटेड, कारण आय एम डुईंग गुड थिंग. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही चांगली गोष्ट करता त्यावेळी तुम्हाला घाबरायची गरज नसते. ओके, लक्षात आलं. किती सिच्युएशन आल्या, किती वारं वादळ येतं, ओके, कितीच्या किती गोष्टी होऊन जातात. ओके, वी आर स्टील हिअर, वी आर स्टील स्टेबल. तुमच्या अपलाईन तिथं स्थिर आहे, स्टेबल आहे, सगळ्या गोष्टी तिथंच आहेत, कोण कुठे गेलेलं नाहीये. ओके, ओके, ज्यांना विजन आहे, ओके, कसं असतं बघा की नॉलेज तुम्ही पुस्तकात घेऊ शकता. ओके, पण विजन जे आहे, ओके, किंवा तुम्हाला ते तुम्हाला देवाकडे येते. इट्स गॉड गिफ्टेड. ओके, तर तुम्ही प्रार्थना करा देवाला की मला ते विजन दे. ओके, कारण हे जे फ्युचर एवढं ब्राईट आहे. ओके, मी तुम्हाला एक सक्सेस फॉर्म्युला सांगतो. माझ्याकडे 3 मिनिटं राहिले. ओके, आणि नेहा 1-2 मिनिटं तुम्हाला तुमची
ओळख करून जाईल की एक फॉर्म्युला आहे, वर्क इज इक्वल टू फास्ट. वर्क इज इक्वल टू फास्ट. ओके, कारण का तुमचे ऑफलाईन Q12 आहेत किंवा तुमचे जे सफायर आहेत, तुमचे जे एमरल्ड आहेत, दे आर ऑलरेडी नो एव्हरीथिंग. वी आर नॉट स्मार्ट. त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. ओके, फक्त प्रत्येकाचा डिफरंट वे असतो बिझनेस बिल्ड करायचा, तरीका अलग असतो, सेमच थिंग असते. ओके, कुठलेही ओके इकडे नसतं. तुम्ही कुठलीही गोष्ट चेंज करताना यू हॅव टू चेक युअर अपलाईन. ओके, कारण का मला ऍक्च्युली इथं होस्टनी परमिशन दिली ट्रेनिंगला, नाही तर मला ऍक्च्युली प्लॅन संपवून मला थांबायचं होतं. पण मला असं त्याने रिक्वेस्ट केली की 10 मिनिटं तुम्ही सांगा. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, वर्क इज इक्वल टू FAST, फास्ट. FAST. F is what is F? F is focus. ओके, तुमचा फोकस असला पाहिजे. तुमचा कशावर फोकस आहे? तर फोकस ऑन वन थिंग. ओके, अँड एलिमिनेट डिस्ट्रॅक्शन. म्हणजे एका गोष्टीवर फोकस करा. एखादी गोष्ट पाहिजे आहे. इन्कमवर फोकस करताय. ओके, तुम्ही इन्कम, जसं की मी या व्यवसायामध्ये बरेच लोक म्हणले की मला आधी वाटायचं मी सिल्वर होणार, मी गोल्ड होणार आहे, मी प्लॅटिनम होणार आहे, मी फाउंडर होणार आहे, मला ट्रिप करायचे. येस, ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर मी सांगितलं की मग व्हाय डोंट यू फोकस, का असं तुम्ही म्हणत नाही की मला 1 लाख कमवायचे आहेत, आता मला 1.5 करायचे, 1.5चे 2 करायचे, 2चे 2.5 करायचे, 2.5चे 3 करायचे, 3चे 4. की आफ्टर ऑल ओके, आपण पैशासाठी आलोय, तर पैसे या व्यवसायामध्ये प्रचंड आहेत. तर तुम्ही कसं प्लॅन करताय? मग ज्यावेळी प्लॅन कसं करताय तर तुमचा फोकस त्याच्यावर पाहिजे. ओके, व्हॉट इज युअर स्ट्रक्चर, तुमच्या अपलाईन कम्युनिकेशन कसं बिल्डिंग, दॅट इज युअर काउन्सिलिंग पार्ट. ओके, तर फोकस आणि डिस्ट्रॅक्शन. बिझनेस बिल्ड करायला जायचं, पुन्हा म्हणायचं पैसे नाही आहेत, मी हे करू शकतो, माझ्याकडे झूम ऍपच नाही, एक जण म्हणला. ओके, तुम्ही ते रिझन नाही देऊ शकत. ओके, आयदर एक्सक्यूज ऑर मनी, एक तर कारण सांगा नाही तर पैसे. ओके, यू हॅव टू, तुम्हाला आता इट्स अ बिझनेस टूल नाव. मोबाईल इज अ नाव माय बिझनेस टूल. ओके, मला सगळ्या गोष्टी करायच्यात. मला पण आवडत नव्हतं. इथले होस्ट ना विचारा ओके संभाजी सरांना, की त्यांना पण मला पण अजिबात इंटरनेट मीडिया एकदम लांब नको वाटायचं. ओके, पण यू हॅव टू डू इट. ओके, जर तुम्हाला माहिती नसेल ओके, इंस्टाग्रामवरती पोस्ट कर, कारण तिथं सगळं जन्म आहे. मला सगळ्यांच्यावर बिझनेस बिल्ड करायचा आहे. आय हॅव टू रिलेट एव्हरीबडी. मला त्या टाईपची लोक माझ्याकडे येतील ना, ते यंग लोक माझ्या बिझनेस मध्ये येणार नाहीत, कारण ते तिथं असतात. ओके, ते आय हॅव टू स्टडी. ओके, कारण का मला त्यांना रिलेट व्हायचं. तर त्या गोष्टी आहेत. फोकस. ओके, दुसरी गोष्ट ऍटिट्यूड. A फॉर ऍटिट्यूड. एका गोष्टी फोकस करायचा आणि ओके जे तुमचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ती इलिमिनेट करायचे. अँकर असतात बारके पैशाचा प्रॉब्लेम, ह्याचा प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम, की जे मोठं जहाज असतं पण छोटासा नांगर असतो, त्यानं धरून ठेवलेलं असते. ते यू आर बिग शिप. ओके, स्टार क्रूज आहे तुम्ही. ओके, तुम्ही टायटॅनिक मोठं जहाज आहे, पण ते धरून ठेवलं तुम्हाला, छोट्या छोट्या प्रॉब्लेम न धरून ठेवले. ते प्रॉब्लेम फक्त तुम्हाला साफ करायचे. ओके, पटदिशी. ओके, ते अँकर काढायचे. ओके, दुसरी गोष्ट A फॉर ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे काय, जी अशी गोष्ट करायची जी तुम्हाला एक्साइट करते. प्लॅन दाखवणं मला खूप आवडतं. ओके, मी बऱ्याच लोकांना सांगतो की लोक मेडिटेशनचं सांगतात. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी हा व्यवसाय ज्यावेळी सांगतोय, मी ज्यावेळी प्रोडक्ट लोकांना करतोय, लोकांना सर्व करतोय, जसं की बिग राईट साईडची लोक, मी म्हणलं ना लेफ्ट साईडला खूप लिमिटेशन्स आहे लोकांना हेल्प करायला, पण आपल्याला काही लिमिटेशनच नाही. हेल्प ऍज मेनी ऍज यू कॅन. प्रचंड लोकांना आपण मदत करू शकतो, खूप लोकांना मदत करू शकतो. ओके, असं म्हणतात की तुम्ही इनफ लोकांना हेल्प करा, त्यांची ड्रीम पूर्ण करायला, तुमची ड्रीम पूर्ण ऑटोमॅटिक होते. सेम थिंग. ओके, ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. ओके, ऍटिट्यूड एक्साइटिंग गोष्टी आहे, तुम्हाला कीप यू एक्साइटिंग. ओके, बी पॉझिटिव्ह. ओके, वर्क ऑन थिंग दॅट विल कीप यू एक्साइटेड. अशा गोष्टी करा. देन स्टॅमिना म्हणजे तुम्ही वर्क फॉर लॉंगर टाइम. ओके, म्हणजे असं कंटाळाला लोक चला मी लगेच घरी जातो, मी असं करतो तसं करतो, नाही. ओके, तुम्हाला थोडंसं स्टॅमिना. ओके, थोडं तुम्ही लॉंग डिस्टन्स ब्रेक करता. आता काही गोष्टी आपल्याला लिमिटेशन्स आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी जातील. तर थोडंसं तुम्हाला स्टॅमिना तुमचा वाढवला पाहिजे. ओके, डोंट बी होम सिक. ओके, ओके थोडंसं आम्ही फॅमिली मिळूनच करतो, पण आम्ही खूप छान बिझनेस बिल्ड करतो. ओके, ऑलरेडी येस. ओके, आणि टाइम. ओके, मास्टर इन युअर शेड्यूल, म्हणजे T फॉर टाइम. तुमचं शेड्यूल करण्यामध्ये, तुमचं टाइम टेबल करण्यामध्ये, ओके, तुमच्या प्रायोरिटी सेट करण्यामध्ये तुम्ही मास्टर असला पाहिजे. ओके, ह्या सक्सेस फॉर्म्युला आहे, दुसरं काय केलं नाही आम्ही. ओके, आम्ही ह्या गोष्टी अतिशय सावधानतेने आणि व्यवस्थित केल्या. आम्ही आमचा टाइम व्यवस्थित केला, आमच्या प्रायोरिटीज व्यवस्थित सेट केल्या. ओके, टाइम शेड्युलिंग व्यवस्थित केलं. मी ज्यावेळी काम करायचो ना, त्यावेळी मी खूपच पळापळी करायचो, काम थोडं व्हायचं. पण ज्यावेळी मी शेड्युलिंग करायला लागलो, त्यावेळी असं लक्षात आलं की माझं काम खूप होत आहेत आणि कमी वेळात होत आहेत. ओके, शेड्युलिंगचे प्रायोरिटीज मला कळायचं नाही आधी. लग्न महत्वाचं आहे, बर्थडे महत्वाचे आहेत. ओके, किंवा माझ्या घरच्या काही गोष्टी महत्वाच्या. कधी कधी लक्षात येत नाही आपल्याला व्हॉट इज ओके इम्पॉर्टंट थिंग. तुमच्या खिशातनं जर 2000ची आणि 500ची आणि 100ची नोट पडली तर पहिल्यांदा कुठली उचलायची, इट्स अ कॉमन सेन्स. पण तुम्ही बारकाईने बघा लोक काय उचलतात. तर तुम्हाला प्रायोरिटी सेट केला पाहिजे. यू कॅन डू इट. ओके, तुमच्या अपलाईन अतिशय चांगले आहेत.
बिझनेस अतिशय चांगला आहे, सिस्टम अतिशय चांगला आहे, त्याचा हेल्प करून तुम्हाला हा व्यवसाय वाढवायचा आहे. नेहा 2 मिनिटं बोलेल रॅप अप आणि देन वी विल डन. नमस्ते फ्रेंड्स, मायसेल्फ नेहा जगताप, सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. पहिलं एकदम हाऊसवाईफ होते, कारण हा बिझनेस केला नसता तर मी घरीच काम केलं असतं. हाऊसवाईफ असते, जरी MSc केले तरी मी काही नोकरी केली नसती, कारण हाच बिझनेस करायचा आहे मला. आणि मला ह्या बिझनेस म्हणून खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, कारण मी इतकी सिंपल होते आणि मला ह्या बिझनेस म्हणून एक सक्सेसफुल बिझनेस वुमन बनले मी या बिझनेस. आणि खूप छान बिझनेस मला वाटला, कारण विन विन सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये मदत केली जाते लोकांना मदत करून मग आपल्याला सक्सेस मिळतं. म्हणून मला हा बिझनेस आवडला. मीटिंग मध्ये आम्ही जायचो तर खूप छान, तिथं माहोल खूप छान वाटायचा, सगळं पॉझिटिव्ह, सगळी लोक पॉझिटिव्ह बोलायची. तर मला मीटिंगचा पण माहोल आवडायचा, त्यामुळे हा बिझनेस आम्ही बिल्ड केला. आणि आम्ही CD ऐकल्या सक्सेसफुल लोकांच्या, खूप ऐकत गेलो. फर्स्ट टाइम ऐकली तर एवढी समजत नाही, तर खूप वेळा ऐकली तर खूप वेळा वेगवेगळं समजलं जातं. बुक्स वाचल्या, मेंटल पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचे बुक्स वाचल्या. बुक्स मधून पण खूप नॉलेज मिळतं आणि विचार चांगले होतात आपले. त्या बिझनेस मधून तेच करायचंय, आपल्याला समजून घ्यायचंय आपल्या अपलाईनला, डाऊनलाईनला, आणि आपल्या अपलाईन सोबत राहायचंय. आमचे ग्रेट अपलाईन जे आमचे ड्रीम्स पूर्ण करायला आम्हाला मदत करतात, ते आहेत ADC संजय सरोशेला सर मॅडम. खूप आम्हाला आमच्या ड्रीम पर्यंत नेणार आहेत ते. त्यांचा आम्ही एक हात त्यांच्या हातामध्ये दिलाय, एक डाऊनलाईनच्या हातामध्ये दिलाय, आणि आम्ही हा बिझनेस बिल्ड करतोय. आणि आम्ही हा बिझनेस करू शकतो तर इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती करू शकतो. थँक्यू. येस, फर्स्ट क्लास. ओके. आणि हा व्यवसाय तुम्ही मित्रांनो कधीही तुम्ही आयसोलेशन मध्ये करू शकत नाही. ओके, यू हॅव टू विथ टीम, तुमच्या अपलायनची टीम, ब्रिडची टीम, ओके, इन टीम. ओके, तुम्ही आयसोलेशन मध्ये एक किती हुशार असा तुम्ही. ओके, आय कॅन सॅल्यूट तुमच्या डिग्रीला, तुमच्या हुशारीला, पण हा व्यवसाय एकटा होत नाही. हा व्यवसाय तुम्हाला टीम बरोबर करायला लागतं. इट्स अ टीम वर्क आणि यू आर अ गुड टीम प्लेअर. यू कॅन डू इट. थँक्यू. बॅक टू दोस्त. थँक्यू. गुड नाईट. हॅव अ बिग ड्रीम.